मीरा, हे बाय मग दुसरी खोली पाहिली ना, आवडली ही खोली का तेच आवडली तुला? कोणत्या खोलीत राहायचं आहे सांगून देजो. आवडली मला, ही खोली आवडली, ती खोली आवडली. खोलीच काय, मला पूर्ण घरच आवडलं. घर आहे का हे? बंगला आहे बंगला. एवढं चांगलं घर आहे तुमचं. हो खरंच खरंच आहे तुमचं घर, बंगलाच आहे. आमचं पहा बरं कसं आहे, झोपडं झापडं. काय मी बाबा, तुम्ही झोपड्यातली पोरगी पसंतच कशी केली तर? मला घराचं काय करायला लागतं मीरा, तूच सांग मला. माझ्याजवळ घर आहे, दार आहे, हा, झोपडं ना महल एकच आहे. काय आहे त्याच्यात? घर म्हणजे घर, राहिले घर आहे ना, मग झालं. मला पोरीशी मतलब होता, घराचं काय करू मी? ते बाबाच्या घराचं मी काय करू तूच सांग. हा, मला काम आहे तुला चांगल्या याच्यात ठेवणं, चांगलं घर बांधणं, हे ते माझं पहिलं स्वप्न होतं. तर जेव्हा मी लग्न करन तर माझ्या बायकोसाठी घर चांगलंच बांधन, तर तिला काहीच नाही करायला लागलं पाहिजे घराचं. खरंच पण माना लागून बा, मी राहिलेलं आहे चांगलं घर भेटलं. मी आता कधी अशा घराचं स्वप्नही नव्हतं पाहिलं. खरंच किती मोठं घर आहे तुमचं. एवढं घर तर आमच्या गावातही नाही आहे कोणाचं. म्हणजे कोणाचंच एवढं चांगलं घर नाही आहे आमच्या घरी गावात. नाही आहे ना, शांताबाईचं घर नाही आहे काय? शांताबाईचं घर आहे, हा, त्या काय म्हणते गंगाबाईचं घर आहे, त्याच्यात घर चांगले आहे मोठे मोठे. हा, तर त्या पलीकडे राहते तिकडे. आमचं घर इकडेच आहे. आमच्या तेवढा एरिया आहे ना, तेवढ्या एरियात कोणाचंच घर नाही असं. सगळ्याचे घर असेच आहे साधे सुधे. तिकडल्या पलीकडच्या सगळ्या लोकांचे घर चांगले आहे. ते सगळे कास्तकारीवाले मोठे मोठे कास्तकार आहे. मग मला सांग ना तू आता, कोणती रूम पाहिजे तुला? तर हे पाहिजे का खालची पाहिजे? तर मला कोणती चालते ना, सांगितलं ना तुम्हाला. मला कोणती रूम चालते. हे रूम आवडली मला आणि हे रूम आवडली मला. आता तुला सांगू काय, पाणी येऊन नाही राहिलं ना, तर भली गरमी होऊन राहिली. तर गरमीच्या हिशोबाने तसं पाहिलं ते वरची खोली आहे, खिडक्या उघडल्या तर मस्त हवा येते. पण इथं कधी कूलर नाही आहे. आणि खालची जी खोली आहे त्याच्यात कूलर आहे, त्याला खिडक्या आहे. पण आता तू वरतं राहायचं आहे खालतं राहायचं आहे, दोन्ही खोल्या आपल्याच आहे. असं काही नाही का कोणाला याच्यात दुसरं कोणी राहते म्हणून. तू जे म्हणशील ते खोली मी तयार करतो. तयार करायला करायला लागते. जशी आहे तशीच तर चांगली आहे. ही खोली चांगली आहे, ही खोली चांगली आहे. ते तर पूर्ण म्हणजे अशी चांगली नवीन केल्यासारखी आहे. तयार करतो म्हणजे त्याचा अर्थ वेगळा आहे ना मीरा. बरं, किचन पाहिलं का? ते किचन दाखवून देतो तुला. नाही तर नाही, मी कुठंच नाही गेली. माहित आहे, आई आली होती की नाही घर पाहून, तेव्हा आईनं मला सांगितलं होतं मस्त घर आहे म्हणे. पण आई नाही म्हणते असं, म्हणजे पूर्ण पाहिलं नव्हतं म्हणते. हो, तेव्हा कसं आहे, मी थोडी मागं फिरू शकत होतो. तेव्हा बाई होती. आता बाईनं जेवढं दाखवलं असेल तेवढं त्यानं पाहिलं. काकू होती तुझी अन आई समोरच बसली होती मामीजी. फक्त काकू होत्या का नाही तुझ्या? तर फक्त काकूनच पूर्ण घर पाहिलं होतं. असं म्हणूनच माझी काकू तरतर करून राहिली दिले त्यासाठी. बरं चाल, मग तुला किचन दाखवतो आता. हो चला ना. हे किचन आहे तुमची? येतं स्वयंपाक करता का? नाही नाही, हे किचन नाही होय. हे कपडे धुवायचं, भांडे धुवायचं आणि इकडे टॉयलेट बाथरूम असं आहे सगळं. तर म्हणजे तुला दाखवून देऊन राहिलो एक एक जागा कुठं काय आहे. इथं कपडे धुवायचा कुठं आहे, आणि वॉशिंग मशीन नाही आहे फक्त. तर मी 1-2 दिवसात तुला वॉशिंग मशीन आणून देतो. याला वॉश एरिया म्हणते. या मी यंदाच नवीन बनवून घेतला. मी म्हटलं आता लग्न गिग्न जर जोडलं तर लागणच म्हटलं म्हणून. नाही तर अंदर याच्यातच करत होता. आता एकट्याला काय लागते, तिच्या तिथंच कपडे धुतले आपले आणि टाकले वाढत. चालन चालन, मला काही मशीनची गरज नाही आहे. हातानच धुतो मी कपडे. असं जरुरी नाही आहे की मला मशीन पाहिजेच म्हणून. नाही मीरा, एवढी नाजूक आहे तू, तुझे हात सगळे येऊन जाईल म्हटलं कपडे धु धु. चला बा, झालं असं. मला लाज येऊन राहिली तुम्ही बोलता असे तर. चला बरं तिकडे, मला तुमच्या फालतू माग माग फिरायला लागून राहिलं. नाही तुम्ही दोघं फिरा, मी चालली अंदर. नाही नाही, मी असं काही बेकार बोलून राहिलो काय? मी म्हणजे हेच करून राहिलो, तिची कदर करून राहिलो. हो, तर मग ते तुमच्या घरात आल्यावर कर्जा ना कदर. आता सध्या ते तुमच्या घरी नाही आहे अजून. आता फक्त तुमच्या घरी आली, पण आज ते आमच्या सोबत जाणारच आहे. मग उद्या येईन परमनंट ते तुमच्या घरी. तेव्हा तिला काय काय करायचं, काय दाखवायचं आहे, काय नाही ते कर जा मग. हो, आई म्हणे रात्री, म्हणे खाऊचे पैसे झाले म्हणे, तर तुला कोणत्या वस्तू गिस्तू घ्यायच्या आहे, काय घ्यायचं आहे तर घेऊन घ्या जा म्हणे. तर मग तुम्ही काय पैसे खर्च करता? ते कपडे धुवायची मशीन माझ्याच पैशात घेऊन घ्या जा मग. नाही मीरा, तुझ्या खाऊच्या पैशाची गरज नाही मला. तुझे पैसे तुझ्या जवळच ठेव तू. ते तू काही कर बा तुझ्या पैशाचं, मला नको देऊ. मला तेवढ्या पैशाले दागिनदार नको बनवू आता. नाही, ते पैसे माहीत आहे ना. मग मी काय करायचं काय नाही करायचं तुम्ही ठरवू शकतो ना त्याचं स्वतः. हा, टाकून देतो तुझ्या खात्यात. तुला काय करायचं आहे काय नाही करतो त्याचं. बरं ठीक आहे. अरे सुनिया, आता तिला काय घरात दाखवत फिरशील काय? तिला पाहिजेच आहे घर, तिलाच राहिना या घरात. दिसणारच आहे तिला आज नाही उद्या कुठं काय आहे काय नाही तर. बाई आता ते जमते माली इथं, तुम्ही घर बी नाही दाखवू काय तिले? दाखवून राहिलो कुठं काय काय आहे तर. अरे तर उद्या ती इथं राहिलीच येते. हा, मग दाखवतो तिला घर, दाखवतो काय दाखवतो, कुठं नेतं कुठं आणतं, डोक्यावर ठेवतं का जमिनीवर ठेवतं. उद्या कोण जे करायचं आहे तुला ते. आज तुला माहित नाही काय, आता सत्यनारायणसाठी ते गुरुजी येऊन राहिले. हा, तर परसात गिरसात भाजा लागते. तिला काही करू देशील का? बस घेऊच फिरशील. आता तुझीच बायको आहे ना बाबा, घेऊन फिरजो ना मग किती फिरतात. तिनंच भाजला पाहिजे का परसाद? कोणी नाही भाजू शकत काय दुसरं? नाही, पद्धतच आहे ती. नवरीलाच करायला लागत असते. मग काय आम्ही करावं काय? साऱ्या ठिकाणीच करत असते. एकटीच काही लाडा कौतुकाची नाही रे बायको. काही काही महाराजाची कन्या आपलं कन्या नाही माहितीये का बा, राजकुमारी वय म्हणून कुठून आली का परसाद नाही भाजणार ते. आम्ही केलं, सगळ्याच पोरी करते जिथं गेल्या तिथं. हा, तिचंच काही मोठं नवल नको करू. चाल बा मीरा, चाल बरं भात बरं ते रवा भात जरासा. इथं काय म्हणते त्याच्या मागं मागं फिरून राहिली. उद्यापासून फिरणंच आहे. हो ताई, येते ना. तुम्ही मला जर आधी सांगितलं असतं तर मी आधीच आली असते. आम्ही कायला सांगायला पाहिजे? तुझंच काम आहे ते किचन मध्ये जाणं. इकडे तिकडे कशी फिरून राहिली? किचन मध्ये गेली असती तर दिसलं असतं.
घेतला असता बरसात भासभूस केला असता ठेवून दिला असता झालं होतं काम. सारखं सांगाच लागेल का तुला आता? बाई काय बाई घेऊन ये तिला खाली. हो आलो. जाय तू मीरा, जाय मग तू प्रसाद भाजून घे. तुला माहिती आहे ना कसा भाजा लागते तर. हो माहिती आहे मला कसा भाजा लागते तर. भात दे तुम्ही भाजून. फक्त मला त्या ताईने थोडंसं सांगितलं असतं का नाही का मीरा तुला प्रसाद भाजा लागेल म्हणून, तर मग मी सकाळीच आंघोळ केली ना तर तेव्हाच केलाय असता. जाऊ दे सुशीलाबाईची ह्या गोष्टी नको घेत जाऊ तू मनावर एवढ्या. काय तिला आदत आहे असं बोलायची. तिचा स्वभाव आता तू पदरी पाडून घे. हा अशीच बोलते ती. आता कसं आहे, आता आपला अडला अडला हरीन गाडवाच्या पायदरी असं काम झालंय आपलं, म्हणून सध्या ऐकून घ्या लागते. नाही नाही काही फरक नाही पडत. चालतेच आहे, घर आहे ना ते. घरात आता आम्हालाही सवयच आहे. कोण कसं वागते काय वागते माहितच आहे आम्हाला. काही वाटत नाही त्या गोष्टीचा आता. बरं चाल मग. हा खाली जाय मग किचन दाखवतेस तुले, म्हणजे माहीतच पडते. एवढं मोठं घर नाही आपलं. हो हो ठीक आहे. चाल ना तुम्ही दोघं मिळून प्रसाद भात जा. काय आहे आता तुमचा तर मस्त करून नाही राहिला बायकोला सोडायला, तर तिथे या सोबत सोबत. अजून तुमची बहीण बोलतेच. नाही बा, ते एकटीच करते, ते एकटीच कापली. मी काय करू. ये मीरा मग. हो येते. मीरा भली नशिबवान आहे गड्या तू. तुला घर गेलं भलं मस्त भेटलं. हा पण मला काही किचन नाही आवडली बा. किचनची अरेंजमेंट नाही यायची चांगली. अरे तर तू करून टाक जा आता. कलर गिलर तुला कोणता आवडते काय आवडते, हा सगळं सामान सुमान सगळं बदल बादल करून टाक जो. तुझ्या नवरा तुझ्या मनाचाच आहे. बात करते त्या काही मतलब म्हणजे. हा तर तू जशी जशी म्हणशील ना तसं तसं करते. हा तर तू करायला लाव जा आता हे बदल बादल इकडचं तिकडे तिकडचं इकडे. तिथं खाली बसली होत आई. अजून येणं महिन्यानं आली गेली ना तर अजून तूही काढून ना माही बी काढून चांगली. कोण भीती होती आनंद दिले. हा करू द्या लागते तिला बडबड. आपण आपलं काम करा. इथं का उभं बस राहीन काय नीर. तसं तुझ्या मागं फिरू फिरू ना माझे भल्ले पाय दुखून राहिले. आणि त्याच्यात तुझ्या नवऱ्याचं बोलणं बापा, हा मला पटतच नाही असं बोलणं. आणि ते काका बोलते त्यासोबत तर श्याम काका तेव्हा मोठी पटून घेतं. फक्त माहीत नाही पटून राहिलं का तुला आता. करणं घेणं कढई गिडे घेणं ठेवणं गॅसवर. अजून इन्न पिणं ना. हो ना हो घेतो ना. मला एक सामान नाही दिसून राहिलं बिचारी इथं. त्याचं काम नाही होतं काय मला दाखवून देणं थोडंसं. महिन्यात फक्त दुरूनच बडबड करते. तुला पास लागल ना स्वतःच्या मनानं आता याच्यात घरात. कर मीरा लवकर लवकर. तू ननद ना अजून बोंबलं झालंच नाही का म्हणून आतापर्यंत काय करून राहिली म्हणून. अबो ताई आजच्या दिवस उद्यापासून मला घरात येऊ दे. मग भेटो काही मी नंदीले. नंदीले भेटही नाही जास्त विचारतही नाही म्हटलं. नाही हो तुझ्या नवरा नाराज होईल ना मग. अशी करशील तर तू. हा मग ते बरोबर वाटेल का तुले. नाही होत ते. त्याला तशी ना त्याची बहीण काही जास्त पसंत नाही आहे. त्याचं बहीण भावाचं खूप काही असं पटत नाही की ताई. पण ते कसं आहे आता निभवा लागते. आता लग्न आहे तर कार्यक्रमात कसं चांगलं दाखवा लागते म्हणून चालू आहे थोडंसं. म्हणजे तू येत नाही का मग इथे जास्त. नाही अशी म्हणजे नेहमी नेहमी जशी येते बहिणी सणावाराला अशी नाही येत. आली म्हणते तर हिस्साच मागते म्हणते कोणी गोष्टीले. दे घरातला हिस्सा एक रूम आणि हॉल मागते म्हणते ती. तर आता बहिणीचा हिस्सा तर पडतेच हो मीरा. मग आता द्या तर लागणच तिनं जर मागितलं तर समजून घे. अहो ताई याच्यात कसा हिस्सा पडल. हे स्वतः येईन घेतलेला आहे बांधलेला आहे म्हटलं स्वतःच्या मेहनतवर. हे म्हणजे वडील पार्जित नाहीये. याच्या बाबानं केलेलं नाही नाहीये. हे येईनच केलं होय स्वतः. हाव का वा मग मग कोण मागते हे हिस्सा. पागल आहे का ती ननद. कोण आली माहित बापा. पागल आहे का हुशार आहे कोण आली माहित. आणि येईनच वावरही घेतलं म्हणते. 10 एकर वावर आहे माझ्या घरी. तर वावर घेतलं म्हणते तर वावरातही म्हणते ती हिस्सा मागून राहिली म्हणते. असं थोडी असते बाई. भावानं घेतलेल्या याच्यात थोडी हिस्सा चालते बहिणीचा. हा मायबापाचं असं तर मग चालते. मग तिथंच तर घोड आहे ना ताई सगळा. तर त्याच्यातच होऊन राहिलाय सगळं. म्हणून ते नाराज आहे. ते म्हणते मला हिस्सा पाहिजे तस मी त्यासोबत चांगली राहीन येत जाईन जात जाईन अशी म्हणते. म्हणून ते लग्नात नाराज होती. बापा झालं व गोष्टीला तर मोठं तोंड चालते तुझ्या. हाताने चालत काय तशी. हा ताई करतोच आता. मला तिने दिसूनच नव्हतं राहिलं. रवा किंवा तोबली कुठायचं ते दिसूनच नव्हतं राहिलं. हो म्हणूनच म्हणतो घरात जरा सगळं ध्यान पाहिजे असते बाईचं. घरात ध्यान राहिलं ना तर बरोबर दिसते. हा मी आता काही पोटात घालून ठेवलं नाही का तिकडे नेऊन नाही ठेवलं. तिथंच आहे तुझ्या समोर. तिचे डब्बे पाय सारं दिसते. माझे ध्यान घरातच आहे ताई. पण आता नवीन आहे हे घर माझ्यासाठी. मग आता नवीन घरात थोडंसं तर वेळ लागणच ना मला रुळासाठी. असं बोलता येते हो तुला तर. मी म्हटलं बोलताच नाही येत म्हटलं तुला. ताई आपापल्या पुरतं सगळ्याला बोलता येत असते. कोणी मुख नसते. फक्त माहिती आहे का कोणी कमी बोलते कोणी जास्त बोलते. आणि कोणी बोलत नाही तर कोणी कोणी कोणाचा फायदा घेऊन घेते. जराशी तमीज न बोल ना. ते मायबापानं तमीज नाही शिकवली का तुले कसं बोलायला लागते मोठ्या माणसासोबत म्हणून. ते एवढी आहे का मी. त्यापेक्षा कितीतरी मोठी आहे म्हटलं. त्याच्यापेक्षा किती मोठी आहे. तुला समजायला पाहिजे कसं बोलायला लागते नंदीसोबत काय बोलायला लागते म्हणून. ताई मी असं काय बोलली तुम्हाला. काय बोलली सांगतो ना त्याला काय बोलली तर आता. मीरा वातावरण बिघडलं तुझ्या घरात. आता काय करतो पैसे नाही करत ताई. मला काय माझ्या बाय बाबा काढून तरी मी चुपचाप राहीन काय. हा तमीच काढते माझ्या माय बाप काढते. म्हणजे का मी याच्या घरी खायला चालली काय. जेमते मी घरात आली अजून म्हटलं पोळी निघाली घरातली आणि ऐकून घेईन काय. नाही म्हणून तर नाही म्हणून सांग मला भावाला जाऊन सांगतो तर. हा जाईन तर येणारच नाही मी तिथून. झालं असं लग्न. मी सगळं काही बर्दाश्त करू शकतो पण माझ्या माय बापाला काही बोललं ना तर मग नाही करत मी बर्दाश्त. बरं घे कर पटपट कर आणि चाल. घे पंडितजी आले म्हणते तिथं पूजाचं मांडमण करून राहिले. चाल बरं लवकर. हो चल. अशी झाली मग सत्यनारायण भगवानची कथा. ऐकली ना कानानं ध्यान देऊन. अन आता नमस्कार करा सत्यनारायण देवाली. बोला सत्यनारायण देव की जय. बोला जोरानं सत्यनारायण भगवान की जय. सत्यनारायण भगवान की जय. बाई मीरा
आणि बाकी सगळे नमस्कार करून घे. आणि मग काय म्हणते तर ताट दाखवून दे देवाले जेवाचं. आणि मग प्रसाद वाटून दे सगळीले. हा काकू प्रसाद ठेवला नाही इथं, बाकीचा अंदरच आहे, देवाजवळ ठेवला होता. झालं आता, तुम्ही मोकळे झाले आता. आपली पूजा पाठ सगळं सगळं संपलं आता. आता काय पोरगी गावाला जाते म्हणते काय? हा मी तर म्हणतो आता जाऊ नको, पण आता ते जातो म्हणते ना. आता आपला रीतिरिवाजच आहे तो जायचा. उद्या तुम्ही चालले जायचा घ्यायसाठी. बरं, दक्षिणा ठेवा ना आपली. दक्षिणा ब्राह्मणाची किती द्या लागते महाराज दक्षिणा? आता पहा बा, मी तोंडाला काही मागत नाही. आता तुम्हाला काय द्यायचं आहे तुमच्या सहखुशीनं द्या. आता एवढ्या वर्षाच्या बाद लग्न झालं तर कोणी माणसाने खुशी असते. आता तर तुमची खुशी पाहून द्या, म्हणजे मलाही समजते तुमची खुशी जास्त आहे का कमी आहे. तो खुशी लय महाराज मला, पण मग तेवढ्या जर खुशीच्या हिशोबाने देईन मी, तर मग प्रॉपर्टी एकूणच तुम्हाला दक्षिणा द्यायला लागते. मग हे तुम्ही पाहा आता तुम्हाला काय द्यायचं आहे काय नाही. हा ब्राह्मणाने काय, आता ब्राह्मण काही तोंडाने मागत असते काय? जे तोंडाने मागते ते ब्राह्मणच कसे. मग द्या तुम्ही आता तुमच्या हक्कानं काय द्यायचं आहे काय नाही. नाही बाई, बैले काय विचारायचं आहे, घरची लक्ष्मी आहे ना तुमच्या, तिने विचारा काय म्हणते ते. देऊन द्या 1011 रुपये. एकच वेळा करतो आपण, नेहमी नेहमी करतो काय? डबल होईन काय ह्या दिवस. ते आनंदाने गेले पाहिजे. ब्राह्मण जेवढं खुश आहे ना तेवढं चांगलं राहते. देऊन टाका 1011 रुपये. किती द्या म्हणते बा पोरगी? 1011 रुपये द्या म्हणते बा. चालन चालन, तुमची इच्छा, तुम्हाला जे वाटते ते द्या. हो हो देतो महाराज, देतो ना. बाबू सुनील, पहिले महाराजच्या पाया घे, लागून घे. पहिले देवाच्या पाया लाग, मग महाराजच्या पाया लाग, मग बाकी सगळ्याच्या पाया लागून घे. हा काकाजी लागून घेतो ना. मग मी निघतो आता काय? महाराज असे कसे निघून जाता? जेवण करून जा ना. आता कसं आहे, आम्हाला वाटलं बा ब्राह्मणाने आमच्या घरी जेवण केलं पाहिजे, तर तुम्ही जेवण करून जा. आता तसे जाऊ नका. मस्त स्वयंपाक झालाय, पूर्णाची पोळी आहे, मस्त चांगलं जेवण घेऊन करा आणि मग जा लागन. तर आता कसं आहे, मला दुसऱ्या ठिकाणी जायला लागते पूजा करायला. एकच घरची पूजा नसते ना. मग इथं जर टाइम झाला आता कसं आहे, सगळे अर्जंट असते. तिथे सत्यनारायणची पूजा आहे, म्हणून तुम्हाला म्हटलं लवकर लवकर आटपून घ्या, म्हणजे मग तिकडे जायला मोकळं होते. आणि पोळी बिदावाले इथून मोकळं होते. आणि जेवण झालं म्हणजे कसं आहे, मी ऐकून बसलं नाही होत. जेवण झालं का मी बसू नाही शकत. फक्त घरून थोडासा नाश्ता करून येतो, तेव्हा माझ्याकडून 3-4 घरच्या पूजा होती. मग नाही, पण थोडंसं खाल्लं असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं. हो तर खातो ना, प्रसाद खातो ना. आणि बाई सुनबाई प्रसाद वाटून ते सगळे येईल. आणि ते वाटणं झालं का मग मी निघून जातो प्रसाद गिसाद खाऊन. तुम्ही मग आपल्या देवाले मोकळे, देवाले ताट दाखवून द्या आणि जेवण करून घ्या. हो हो महाराज, आणतो आणतो. चला जाऊ मग, येतो आता काय. उद्या या मग तुम्ही घ्यायला पोरीले. आता इथचा सत्यनारायण झाला, आता आमच्या घरचं आहे उद्या, तेवढं करून टाकू आणि मग झालं, मग तुम्ही मोकळे होऊन जाता पोरी जाण्यासाठी. हो मामाजी, मी लवकरच येतो उद्या. कसं आहे म्हणजे रात्र व्हायच्या पहिले पहिले, दिवस डुबाच्या पहिले पहिले येऊन जातो. मी येतो, एखादा मित्र घेऊन येतो सोबत. हो हो या ना तुम्ही, आम्ही तयारीतच राहतो. मीरा चल बाई. शुभांगी टाकल्या का आपल्या बॅगा, टाकल्या बाई गाडीत? हो टाकल्या ना भाऊजी, गाडीत बॅगा टाकल्या आणि झाली आमची तयारी झाली. चला ना. मला थांबा, मला घर पाहायचं आहे. मी घर पाहून येतो पहिले ताईचं. का भाऊजी, तुम्ही तर मला घरही दाखवलं. अरे बा, तू आलीच तर नव्हती. मी आता तुला लय वाट पाहिली आणि मग ते लय आठवण केलं म्हटलं तुले. का म्हटलं आरून याली, म्हटलं आरूले पूर्ण घर दाखवलं असतं, फिरायला नेलं असतं. बरं आता मी का म्हणतो, येऊन जायचं मीरा सोबत. हा मी येतच ना उद्या मीरा ताई सोबत, इथंच राहतो. हा इथंच राहायचो, इथं शाळेत टाकून देईन तुले. समजत नाही तिला बोलायचं, लहान आहे ना सध्या. हा काकाजी लहान नाही तर काय, आता काय समजते तिले. आता मजा घ्यायला लागते तिची जराशी आपण. साई ना शेवटी. पाहिलं महादेव भाऊ, आपलं रामन जाऊ देता गाडी पाण्या पावसाची. तसं तर पाणी गिनी आहे नाही म्हणा आता. साऱ्या इकडे कोल्डच आहे, रस्ते चांगलेच आहे. पण पाहिजे म्हटलं बरोबर धीरे धीरे झाला. ड्रायव्हर गाडी कसं का बसलं तुमचा? हो त्याला म्हटलं चाल, म्हटलं अंदर जेवण घेऊन कर, म्हटलं तर नाही म्हणे. बरं म्हटलं बा बस कर, म्हटलं आरामीतच निघतो. मग संध्याकाळ व्हायच्या पहिले आम्ही पोहोचलो पाहिजे गावात. तसं तर मला काही लय दूरचा रस्ता नाही आहे, जवळपासच आहे, अर्ध्या घंट्याचं गाव आहे लेकाले. पण तरी माणसाला थोडंसं हेच राहते, लवकर पोहोचलं पाहिजे. हो हो मामाजी, हो हो ठीक आहे ठीक आहे या. मीरा येतो उद्या घ्यायसाठी, तयारीत राहायचो. हो हो राहतो ना तयारीत. एकटीच आहे का तुम्ही? नाही, एक मित्र घेऊन येईन ना, एकटा कसं येईन, एकटं जाता येत म्हणते ना. हा ठीक आहे, या मग उद्या. काय उद्या काय, मी तर आजच यायला तयार आहे, पण आता बाकीचे काय म्हणून विचार करायला लागते जरासा. नाही, विचार करायला लागते सर्वांचा. जाऊ दे रे तिले, जाऊ दे. येतच आहे तिले उद्या. उद्या काही ते तिथं राहणार नाही आता आयुष्यभरासाठी. मीरा चल ना बेटा, बसा ना गाडीत. हा बाबा चला ना. काकाजी उद्या मग 10-11 वाजता चालू जाईल म्हटलं. मग मी काय उताडावणी करून राहिला रे. इथं जगतेम काय म्हणते, ते पोरगी घराच्या बाहेरही नाही गेली तर जातोय म्हणतं, तिच्यासोबतच कोण नाही चालला गेला. एवढी जायची घाई होती तुला तर. अरे जाजो ना का, जाजो ना, जाजो आपला आराम 11-12 वाजता. तिकून 5 वाजता निघून जाजा. 5:30-6 वाजेपर्यंत तर घरी येता तुम्ही. काकाजी तिकून लवकर आलो तर मला बाकीची अरेंजमेंट लावणार अजून. आता कायची अरेंजमेंट लावणार आहे तुले? हा झालं ना, आता लग्न झालं आता कायची अरेंजमेंट लावतो अजून? आहे काकाजी बरोबर. ठीक आहे, तुम्हाला सांगू काय मी आता दिसतच तुम्हाला. बरोबर लावा आता कायची अरेंजमेंट लावतो, काय लावतो तो. येतो मी जरासा बाहेरून, आता मित्राला भेटून काम आहे मला थोडंसं. आता कायले कुठं जातो? हा आता थांब, असा अटकत भटकत नको जाऊ कुठं. आणि मी बी जातो म्हटलं आता. बाई तू कुठं जातो? आता येऊ दे ना, मिळाली येऊ दे. घरातलं सगळं तिला समजून सांग आता. कोण का आता मोठं कोण आहे मग घरात? एकजण तर पाहिजेच ना कोणी ना कोणी. बापा काय सांगायला लागते, सारं समजते तिले. त्याचं बोलली म्हटलं मग आणि मला. हा बोलायला तोंड आहे म्हटलं, तुझी बायको म्हटलं. आता सगळेजण होते
आणि म्हटलं हिचा पहिलाच दिवस आहे, काय बोलावं म्हटलं. हा, नाही तर मला असा राग आला होता म्हटलं मगानी. पण मी म्हटलं जाऊ दे, अजून ह्या म्हणून का माझी बहीणच अशी आहे. बाई जाऊ दे ना आता, नंतर पाहू मग. काय मग मला सांगतो तू, मग मी पाहतो बरोबर तिच्या इकडे. तू काय पाहतो आताच तर बायकोच्या समोर मागं पुढं गोंडा गोळून राहिला. हा, तर खरंच मग करतो तू ना बाई सुशीला. होतच असते घरात, लहान मोठ्या गोष्टी चालूच असते माय. हा, भुला लागते, आपण मोठा आहे ते लहान आहे. लहान माणसाला माफ करून द्या लागते मोठ्या माणसानं. एक दोन चुका तर देवाई माफ करते व आपण तर माणूसच आहे. काकू अशाने ती मला अशीच बोलत जाईल म्हटलं. लहान तोंडी मोठा घास घेत जाईल, मी लहान आहे का तिच्यापेक्षा. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. अंगेले मिळालं समज आणि माफ करून दे तिले. आणि चांगल्या गुण्या गोविंदाने हात जा दोघी नंदा भावजया. अरे मीराची माय, ये कुठं जरासा ओवाडून घे पोरीले, फेकून दे बरं घराच्या वरतं. अहो मी तयारीतच होती कधीची, मी वाटच पाहून राहिली. लय वेळ केला तुम्ही आले का? तुमच्या जवळनं तर निघू दिलं पाहिजे बाबा घरातून. निघूच नाही दे म्हटलं. हा, थांब मीरा बाबा, मीरा सोबतच बोले नुसतं. हा बाई मीरा, काय म्हणे जवळ जाऊ नको म्हणे काय? नाही असं दिसं काही नाही म्हटलं. जाय म्हणे उद्या मी येतो म्हणे घ्यासाठी, असं म्हणे मला. बरं या आता घरात या फेकून दिला कुठका तिकडे. काऊन हे कुठे गेले बापूजी? ते आले होते ना सोबत, मग घरी गेले का तिकडच्या तिकडेच? हो घरी गेला तो आता. तो म्हणे आता दादा इकडे येऊन काय करू म्हणे, मी आता घरी जातो म्हणे, जरासं आराम करतो म्हणे. थकून गेलो म्हणे सारो, फिरू थकून जाते ना तोही. सकाळी ट्रिप मारून आला, मग इकडे गेलो आम्ही. असं किती वाजता येतो म्हणे मग पाहुणे उद्या? साऱ्या गोष्टी इथंच करून गेलो पाहुणे येईपर्यंत. म्हणजे मग इच्छा इथंच ते येऊन जाते. दिवस निघाला का इथूनच पोरीले रवाना करून टाकजो. नाही हो तसं नाही. बरं या अंदर येऊन गोष्टी करता. बाई काय म्हणते होती घर गिर, काय म्हणते मीरा? कसं वाटलं घर? आत्या मामी कुठे गेला तुम्ही दोघे जणी? आल्या काय म्हणत बाई? या मी स्वयंपाक गिपाक करून ठेवला, वाटच पाहून राहिली कधीची. तर तुम्ही तर नाही आल्या, पण मीराच येऊन गेली तोपर्यंत. सुधाकरच्या इकडे गेल्या होत्या काय? हा दादा, तिकडेच गेलो होतो सुधाकरच्या इकडे. आता थोडी नव्हता घरी, त्याची पोरगी नव्हती आणि त्या जयाची बहीणही नव्हती. चाल म्हटलं आता जाऊ जरासं बसू म्हटलं, इकडे कोणी नव्हतं तर गमून नव्हतं राहिलं. तर आता ती आरू आली सुधाकर आला, तिची बहीणही आली जयाची. तर म्हणते आली म्हणते आपली मीरा. म्हटलं आली काय, चल मग म्हटलं जातो म्हटलं बाबा. आता तुला भेटायचं होतं म्हणून काही आम्ही गेलो नाही. आता तू गेली म्हणजे उद्या चाललो जाईल मग. मी आता विचारूनच राहिली होती आईले, आत्या आणि मामी गेल्या काय बघावाले, मला भेटून नाही गेल्या. मला आता म्हणजे थोडंसं हे झालं असतं का पाय बा, मला भेटून नाही गेल्या म्हणून. बरं झालं तुम्ही दोघी जणी होत्या. नाही हो, तुला भेटल्याशिवाय कसं गेलो असतं बाई मीरा आम्ही. त्या मामानं तर पहिलेच सांगितलं म्हणे, पोरगी सार होईपर्यंत येऊ नको म्हणे, तिथंच थांब म्हणे. म्हणून मी थांबली मग इथं. चला मग आता वाढत आठ जेवण करून घेऊन झोपून राहू. सुधाकरले कोण म्हटलं चला म्हणून जेवाले. म्हटलं त्याले चाल रे म्हटलं जेवाले, तर येतो म्हणे बाई. जयाने येईन फक्त, तिची पोरगी येते, बहीणही येते, थोडी येते, तिघ जण येते. ते तिचं काय मी बापा, ते म्हणे मला जेवानी लागत म्हणे, उपास आहे म्हणे, आज गुरुवार आहे म्हणे. असं ते कधीपासून करायला लागले गुरुवार? आजपर्यंत तर तिने एकही उपास नाही केला व. हा, तिला साधी म्हणतो एकादशी कर वय, तर तेही नाही करत. पण आता काय म्हणते तर बापा, निदान आता गुरुवारी करायला लागून गेली. बा नाव येतो तिचा इकडे याने लागलं पाहिजे जेवाले म्हणून. काय मी बापा वहिनी कसं आहे आता म्हटलं, ठीक आहे बापा, हाय तर हाय. आपण काय जोर जबरदस्ती करतो. बरं झालं वाट्या नाही लागली जास्त मागत, काय करतो नाही म्हणते ना तर सोडून द्या लागतं अशा माणसाने. मीच तर आता जात नाही म्हटलं काकूच्या घरी, जोपर्यंत ते मला स्वतःहून बोलायला येणार नाही तोपर्यंत मी जातही नाही. तू तर इच्छा पाहुणी नचोय, आता ना तुला विचारले पाहिजे तर तुलाच त्याला विचारायला लागून राहिलाय. जाऊ दे बाई, लेकी बाईले कसं आहे, हाय भाऊ सारखा तो भाऊ सारखा. हा, आता मला बाई मी काय करत बसतो कपटपणा, मी इथे येतो तिथेही जातो. आपला भाऊ नाही टाकत ना आपल्याला, मग आपण काय तिच्या इकडे लक्ष देत बसाव. मग आता काकाच्या शाला निघून राहिलाय सगळं, नाही तर काकूच्या यानं पैसे नाही बघ. या मग आता वाढणं करतो, जेवून घ्या बरं. तुम्ही राहू द्या आता, बाकीचं आम्ही करतो. साऱ्या दिवसभर करू थकून गेल्या असं. का आता मामी तुम्ही दोघी काऊन नाही आला? यायला पाठवून दिलं माणसाले, तर तुम्ही या लागत होतं दोघी, तुम्हाला घर पाहायला भेटलं असतं. मीरा पेशलीन ना आम्ही असंच बोलावतं काय आम्हाला? मस्त आम्ही पेशलीन, तुझी मामी मी तुझी आई, मस्त आम्ही तिघी जणी येईन. हा पण आता आले असतं तर चांगलंच वाटलं असतं ना. येईन मग आम्ही तिघी जणी येईन सोबतच. मीरा आता तुला साडी गिडी घालायची सवय टाका लागेल ना बाई. हो मीरा, टाका लागेल साडी गिडी घालायची सवय तुला आता. तिथं ड्रेस घालू दिले तर बरं, नाही तर मग त्या त्याचं टेन्शनच नाही तुझ्या जवळचं. मस्त आहे म्हटलं, साडी घाल, ड्रेस घाल, काही घाल. बापा विचारपूसही केली का एवढ्या लवकर? नाही वाट्या, स्वभाव समजते ना माणसाले. चांगलंच आहे बाई, घालू दिलं तर मस्त आहे. अरे आला काय रे गोपाल, मी तुझीच वाट पाहून राहिली कधीची. काऊन लय उशीर लावला त्यात आज? काहून नाही कायसाठी? रुपाली काऊन दादा काय झालं? अन रुपाली म्हटलं ना बचारा चुकून गेला, असं पाहून राहिला का? जसं मला पहिल्यांदाच पाहून राहिला, कधी पाहिलंच नाही रुपालीले. काऊन काय झालं? नाही पहिल्यांदा पाहिलं म्हणून नाही होय, मी असं म्हणून राहिलो होतो का म्हटलं रुपाली म्हणजे इथं कशी काय? आता तिथं लग्न झालं तर तू तर तिथं राहिली असती ना, म्हणून म्हणून राहिलो. नाही दादा, माझी इच्छाच नाही झाली तिथं थांबायची. मला मी आईने त्या दिवशीच म्हटलं मी त्यासोबत येईन म्हटलं इकडच्या इकडे, तर मग इकडेच येऊन गेली माझ्या सोबत. बाकी मग ते गेले सगळे तिकडे, रुपेश राव आणि मामाजी गावाला गेले आणि आई तिथं गेल्या मामाच्या घरी. हो पण बाई आता तिथंही काम होतं ना तुझं,
त्या मामाच्या घरी तिथं लेडीज आहेच कोण करणाऱ्या. आता तू एक सासूच आहे आणि मग तर कोणी आहे नाही. दादा तू जाय पहिले हातपाय घेत पाय धुवून ये, मग तुला गोष्ट सांगतो मी. कोणती बाई कोणती गोष्ट होय सांग ना. जवळचं काही भांडण घेणं झालं काय? भांडून आली का तू इथं भांडण करून? पण लग्नात तर दोघे चांगले दिसले, असं काही वाटलं नाही? नाही नाही दादा, जवाईसोबत नाही झालं, भांडण नाही झालं, काहीच नाही झालं. दुसरी गोष्ट होय, हे सासूबद्दलची गोष्ट होय. सासूबद्दलची काय केलं त्या सासूनं? काही म्हणते गेलते काय, काही बोलते गेलते काय? हा सांग मला, काही असं तर असं मग मी बरोबर करतो जे करायचं आहे ते. तू फक्त मला गोष्ट सांग. मी पहिलेच म्हटलं होतं त्याला करून खरी देतो, पण माझ्या बहिणीला तरच नाही पाहिजे तुमचं थोडंसंही. हा दादा, गोष्ट तशीच झाली. माझ्या सासूची गोष्ट आहे, नवऱ्याची काही गोष्ट नाही आहे. आई तू सांग ना हो दादाने. काऊन तू सांग ना आता, तुझी सासू कशी वागते, काय करते, काय नाही करत, सांग ना तू. तुला सांगायला काय होते? त्या सांगितलं काय ना मी सांगितलं काय? उलट माझ्यापेक्षा तू सविस्तर सांगू शकशील. नाही तरी तूच सांग. मी तसं वहिनीला सगळं सांगितलंय, त्यापेक्षा जास्त सांगितलं. वहिनीला म्हटलं दादाजवळ गोष्ट काढजा, पण आता त्या आल्याबरोबरच काढून घेतली दादाजवळ. आई सांग ना, तू सांग काय झालं. ये बस जरासा खाली बस शांततेनं, मग सांगतो. असं उभ्या उभ्याच विचारतं काय? उभ्यानं असं 4 घरावर आवाज जाते, मग लोक इले फालतू घरातल्या गोष्टी माहित होते. लोक तर तयारच राहते भीतीला कान लावून. बोल आता काय झालं? काय म्हणते हिची सासू? हा कामं येत नाही म्हणते का काय म्हणते? भांडण करते म्हणते पोरगी, कामं नाही करत म्हणते. काय म्हणते हिची सासू? अरे हिची सासू अशी काही म्हणत नाही. हिची सासू मागून वार करते माहित आहे. आता हिचा माणसाच ऐकून आता ज्याचं लग्न झालं तर हिची सासू म्हणते त्याच्या घरी गेली, त्याच्या घरून म्हणते त्याला म्हटलं म्हणते का जसं माझ्या पोरीले म्हणजे आता लेकरू आहे होणार, तर हे बारायला नाही पाहिजे. काऊन का पोराचं दुसरं लग्न करायचं आहे, कोणती तिची सोबती नाही म्हणते, तर तिचं पोरग आहे म्हणते चांगलं असते म्हणतं, तर त्या पोरासोबत करायचं आहे म्हणते, अशी म्हणते. तर मग येईन मग आता काहीतरी दे बा, औषध दे, असं तसं पाहिजे, हे हाय काय कोणी ओळखी पाडकीचं, अशी गोष्ट काढली म्हणते. मग ते म्हणजे हिचा माणसाचा असे धंदे करते काय? अरे गोष्ट तर ऐक तू. तर आता तिच्या माणसासऱ्याला असं वाटलं का आता गड्या आपण हो म्हणा, कारण का कसं आहे, आपण जर नाही म्हटलं तर हे दुसऱ्या इकडे जाईल आणि दुसऱ्या इकडे कोणी मग खरं खर्च काही देऊन देईन. तर मग त्याईनं कोणी हो म्हटलं, हाय म्हणे. तर येईनं काय केलं म्हणते, हाय एक करून ये बा, असं तसं उद्या ये परवा ये करून ठेवलं म्हणते औषध तयार. तर काजू बदाम याची बुकटी तयार करून ठेवली म्हणते. असं आणि ते कायसाठी? हे म्हणजे आता असं का कोण्या बाबानं कोणा दिलं बा म्हणून हे, आणि दुधात टाकून प्या लागते, मग लेकराला नुकसान होते, असं तसं म्हणून त्यानं दिली. असं काढायला लागली माणसाकडे जाऊन मग आता चांगली? नाही गलती नाही, असं कर्ज नको. तो माणूस वाईट नाहीये, त्या माणसानं चांगल्यासाठीच केलं. का पोरीचं नुकसान नाही झालं पाहिजे. त्याची बहीण कशी आहे हे त्याला माहित आहे, आणि ही पोरगी कशी आहे हे त्याला माहित आहे. त्याच्यानं त्यानं नुकसान नाही केलं पोरीचं, तर नाही तर आतापर्यंत तर हिच्या सासून हिचं नुकसान करून नाही टाकलं असतं. मग हिची सासू म्हणते हिले महिना होऊन गेला आता लग्न झालं तेव्हापासून, हिले लग्न झालं तेव्हापासून 1 महिन्यापासून रोज दूध देते म्हणते रात्री, आणि त्या दुधात टाकून देते म्हणते ते औषध. आता हिले मन करत नाही दूध प्यायला, हे पहिलेच पेत नाही, तर हे जबरदस्ती पेली म्हणते काही दिवस. मग आता पेत नाही, हिची सासू करते म्हणते भांडण, पेत नाही असं नाही तसं नाही, 2-4 डबे कुणी दिलं म्हणते. म्हणजे काय मुंगलाई आहे का बटी? जबरदस्ती पेलच पाहिजे, जबरदस्ती खाल्लंच पाहिजे. अन ते कोण ठरवून आली का लेकराचं काय झालं पाहिजे काही नाही? तिचं पोरग जाणे ना पोरगी जाणे. तर हा दादा अशीच गोष्ट झाली मग ती. एवढी मोठी गोष्ट झाली रुपाली, तरी तू सांगून नाही राहिली आम्हाला. म्हणजे मग काय सगळं नुकसान झाल्यावर सांगितलं असतं काय? त्या दादा मलाच माहित नव्हती ही गोष्ट. मलाच तर आता हे 4-5 दिवसात माहित झाली. तर असं माहित झाल्यावर मामाजीला माहित झाली. मामाजीनं ही गोष्ट म्हणजे मी बोलली, तर मग नाही सांगितलं मामाजीने. मामाजीनं म्हणते लक्षच ठेवलं होतं, तर मामाजीनं भरोसा केला माझ्यावर. तर मग माझी सासू फुटली, म्हणे हा म्हणे अशी गोष्ट आहे. मग माझ्या सासरीनं मामसासऱ्याला बोलावलं त्या मामाले. मग मामा आले, मग मामानं सरळ सांगितलं अशी गोष्ट आहे, विचारून घ्या म्हणे तिले काय खरं आहे काय खोटं आहे. मला नाही वाटलं म्हणे का नुकसान करावं, म्हणून मी असं केलं म्हणे. इकून बहिणीचं नातं नाही तुटलं पाहिजे, इकून कोणाचं वाईशी नाही झालं पाहिजे, म्हणून मी असं केलं म्हणे. आता तुझ्या सासूची काढा लागेल मला चांगली जाऊन. लय भांडण झालं दादा याच्यावर आमच्या घरी, आणि 2-3 दिवस मग आता म्हणजे आईसोबत कोणी बोलही नाही, काहीच नाही. मी तर बोलूनच नाही राहिली, आताही नाही बोलत मी. तर येईला विचारते बयाच काय करते ते, असं तसं येते. मग मामाजी खूप बोलले, मामाजी नाही बोलत जाय मग 2-3 दिवस. मग आता लग्न होतं, लग्नाला आलो आम्ही, म्हणून तर मी वेळेवर लग्नाला आली. अगोदर काऊन नाही गेली तर तिथं हिच्यासाठीच नाही गेली. मी म्हटलं एकामेकाच्या तोंडावर तोंड पडलंच नाही पाहिजे म्हटलं, म्हणून नाही गेली. नाही तर मामाचा काही वांधा नव्हता, मामा चांगले आहे. पण तुझ्या सासूला शोभलं नाही बाई या धंदा रुपाली. बरं म्हणा, माझ्याशी पाला आहे म्हणा गोपाल सोबत. पहिलेच सांगितलं होतं त्याला का सगळी सोबत हे कर जा, पण माझ्यासोबत नका कर जा. दादा माझ्या म्हणणं काय आहे, आई काय म्हणते याच्यावर, तू तिथंच जाय. माझ्या म्हणणं आहे का मी आता जातच नाही, 2-3 महिने तर मी जातच नाही. आता करू दे त्याच्या मतानं. मला एवढं सांग, जवळ काय म्हणते? जवळचं काय म्हणणं याच्यावर? मग त्याची माय बरोबर आहे म्हणते काय, इथंच राहतो म्हणते काय? तुला म्हणते काय इथंच आहे म्हणून माझ्या घरी? नाही दादा त्याचं काही म्हणणं नाही आहे. त्याचं म्हणणं असं आहे तुला जे पट्टे तू ते कर, पण मला माझ्या निर्णय नाही समजून राहिला. मग मी काय करू आता? आई म्हणते तू तिथं जाय, माझ्या म्हणणं आहे का तिथं जाऊ नये. गोपाल आता तू सांग मी काय म्हणू बा याच्यावर. माझं म्हणणं हेच झालं का तू इथं राहशील तर त्याला अजून पैसे सापडन, तूच गलत ठरशील. त्याच्यापेक्षा तिथंच राह,
तिथंच चांगली कडक बन आणि कडक बनून राह. ऐकू नको सासूची, काही दिलं घेतलं खाऊ नको. हा, काही ना काही तर करायला लागेल ना बाबू रे. नाही तर मग अलग निघून जा म्हटलं दोघं जण. आता काय म्हणू मी याच्यावर, तर पोरीले काय घरी आणून बसून देऊ काय? आई तुझे बरोबर आहे आणि तिचंही बरोबर आहे. ते आता घाबरली आहे सध्याच्या कंडिशनले. तर माझं म्हणणं असं आहे का आता तिले खरंच अलग अलग भूमी हे तवाच पूर्ण दोघं जण. आता तेच म्हणून राहिली मी, का दोघं जण अलग राहतो मी, बरोबर होऊन जाते. पण दादा, त्या आत्याबाईसाठी म्हणजे सासूसाठी सासऱ्याचं किती नुकसान होते. हा, त्याची इच्छा नाही आम्हाला अलग होऊ द्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचंही म्हणणे मामाजीला टाकायचं. तुझे सासरे काय म्हणते मग याच्यावर? माझे सासरे अजून काय म्हणते समजलंच नाहीये. मग एक काम करतो, आता हे लग्नाचं निपटू देतो. तुझी सासू कधी येते गावाले तर पाहतो, विचारतो फोन करून. विचारतो तू रुपेश रावसोबत बोलशील तर आई आली का असं तसं. आणि ज्या दिवशी आता आली रे बा, तर मग त्या दिवशी आम्ही येईन तिथं आणि मग घेऊ मीटिंग. हो रे, असं जमते. हो असं म्हणतो बा आम्ही. ठीक आहे ना दादा, माझा विचार तसा चालू आहे. म्हणजे कसं आहे, तुझे सासरे काय म्हणते, कसं आहे आपण आपले कोणाच निर्णय कसा घ्यावा, त्याचा निर्णय काय येते, आपला निर्णय काय येते, असं पाहून मग करा. हा दादा, ठीक आहे, तसं कर मग तुझ्या मनानं. ठीक आहे मग फोन करून देतो आणि विचारून देतो. हा दादा, ठीक आहे. अन तू टेन्शन काही घेऊ नको रुपाली, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझ्या भाऊ. हो, किती काही झालं तर तू पहिले मला सांगतो कोणती गोष्ट. मी अर्ध्या रात्री तयार जाऊ म्हटलं काही करायला. हा दादा, ठीक आहे. म्हणूनच म्हटलं इले जरासं म्हटलं गोपालच्या कानावर गोष्ट टाकून देऊ. म्हणजे कसं आहे, तो काढते म्हटलं याच्यातून काय निर्णय काढायचा आहे तर. आई अशाच वेळेस पोरीला समजून घ्यायला लागते. आता तिने आपल्याला सांगितलं ना, आपण म्हटलं का काही नाही, होतच असते, चालूच राहते, तिथं चालली जाय, असं कर तसं कर. हा, काही करू ते लोक असं केल्यानं नुकसान होते. आपण काही आपल्या पोरीचं नुकसान होऊ द्यायचं नसन पटत तर राहू द्या. तुमचं बरोबर तुमच्या घरी ठेवा, आमची पोरगी आम्ही घेऊन जातो. नाही ते बरोबर आहे. आता आमचं कसं आहे, जुन्या लोकांचं एकदम बा तडकाफडकी असा निर्णय नाही घेतला पाहिजे. हा तर आई, मी काही तडकाफडकी निर्णय घेणारा नाही आहे. पहिले मीटिंग बसवू, काय म्हणते काय नाही, ते काय म्हणते, आपण काय म्हणतो, मग त्याच्यातून निष्कर्ष काय निघते हे पाहू आपण सगळं. बरं ठीक आहे, मग काढू तिच्या सासूची साजरी. मला काढाच लागन जराशी. तशी तिची सासू माझ्यासोबत लग्नात काही धड बोलली नाही काय. साजरी धावपून काढतो ना तिची, आता गेली म्हणजे तिथं.